तर नमस्कार मंडळी, आज मी तर देवी सप्तशृंगी देवीची रांगोळी काढत आहे। सेम सप्तशृंगी देवी असते ना, सेम तशीच काढण्याचा अगदी छोटासा प्रयत्न करते। याआधी पण तुमच्यासोबत भरपूर साऱ्या रांगोळ्यांचे व्हिडिओ मी शेअर केले होते। व्हिडिओ झाला नवीन क्रिएटिव्ह झालेत किंवा नवीन व्हिडिओ झालेत, असे व्हिडिओ मी शेअर केले होते। म्हटलं चला आज देवी सप्तशृंगीची मोठी रांगोळी काढायची आणि हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करा। मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। आधी तर मी पूर्ण घरामध्ये स्केच काढून घेतला आहे देवीचा, कारण स्केच काढल्यामुळे ते रांगोळी अगदी पटकन होते आपली, फार जास्त वेळ लागत नाही। स्केच काढल्यानंतर मी आधी चेहऱ्याला कलरिंग करून घेतलं आहे। जास्तीत जास्त मी ऑरेंज कलरचा इथं उपयोग केला आहे, म्हणजे हातांना आणि केसांना। आपले डोळे, नाक, कान, होठ असे देवीचा पूर्ण फेस तयार करून घेतला आहे। आता ही रांगोळी काढायला मला जवळपास 1.5 ते 2 तास गेलेले आहेत। तुम्हाला जरी स्पीडमध्ये वाटत असली, पण एवढी स्पीडनं मला जमत नाही रांगोळी। हा व्हिडिओ मी स्पीड केलेला आहे। आता हे रांगोळी मला 1.5 ते 2 तास गेलेत, पण हा व्हिडिओ माझा 6 ते 6.5 मिनिटाचा व्हिडिओ झालेत। म्हणजे विचार करा, रांगोळी आपली इथली स्पीड नसते। आता चेहरा काढून घेतला आहे आपण, नथसुद्धा काढून झाली आपली देवीची। आता आधी तर आपल्याला टोप तयार करून घ्यायचं आहे। तर टोपसाठी मी पिवळा कलर घेतला आहे आणि त्या पिवळ्यामध्ये आपल्याला जो भगवा कलर असतो, केशरी लाईट केशरी, त्यामध्ये थोडंसं व्हाईट मिक्स करून घेतलं आहे आणि टोप हा करून घेतला आहे। त्यात थोडंसं बांगडी ठेवली, साईडला एक एक डॉट ठेवले आणि फुलं तयार करून घेतले। त्यात पुन्हा येलो कलर घातला, रेड कलर घातला, म्हणजे अजून खूप सुंदर टोप दिसतोय आपला। आता आपल्याला आवडेल तसा टोपची आपण डिझाईन तयार करून घ्यायची। आता मी अशा पद्धतीने डिझाईन करून घेतली। तुम्हाला आवडेल ती पद्धत तुम्ही वापरा डिझाईन करण्यासाठी आणि सुंदर टोप इथं तयार करून घ्या। तर आधी आपला टोप पण तयार झाला आहे, चेहरा पण आपला तयार करून झाला आहे आणि जे हात आणि जे बॉडी आहे त्याला आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे। सप्तशृंगी जेव्हा म्हटली त्याचे हात असतात भरपूर, त्यामुळे आपल्याला इथं वेळ जातो। आता महाराष्ट्रातील शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ म्हणजेच वणीची सप्तशृंगी देवी। देवीची मूर्ती ही 8 ते 10 फूट उंचीची एवढी आहेत। आता सप्तशृंगी शिखरे असलेली डोंगरावरील देवीचे स्थान हे नाशिकच्या गडावरची देवी म्हणून ओळखले जाते, म्हणजे सप्तशृंगी देवी। तर आधी तर मी तिची बॉडी तयार करून घेतली। बॉडीला इथं पिंक कलर दिला आहे, म्हणजे ब्लाऊज इथं, आणि ग्रीन कलरचे इथं ब्लाऊज आणि केशरी कलरचे इथं हात केले आहेत। आता ग्रीन कलरची साडी केली आहेत आणि ब्लाऊज इथं पिंक कलरचं केले आहेत आणि केशरी कलरचे आपल्याला इथं हात तयार करून घ्यायचे आहेत। आता मी ग्रीन कलरची साडी करते। तुम्ही कुठलाही कलर, तुम्हाला जो कलर आवडेल ना साडीचा किंवा ब्लाऊजचा, तुम्ही तो कलर देऊ शकता आपल्या आवडीनुसार। आता मला सगळं ग्रीन कलर खूप उठून दिसेल म्हणून मी ग्रीन कलर घेतला आहे आणि तिथं मंगळसूत्र करून घेतलेत। एक ब्लॅक कलरची लाईन ठेवली तिला आणि येलो कलरचे मंगळसूत्र काढले आणि त्यात थोडेसे मण्यांचे डॉट दिले। आता आपण जेवढे दागिने काढू आपल्या देवीला, तेवढे ते अजूनच खूप सुंदर दिसते। आपल्याला पाहिजे तसं आपण डेकोरेटिव्हला करू शकतो देवीसाठी। आता जो खालचा काठ आहे त्याला मी रेड कलर टाकला आहे आणि आधी येल्लो शेड देणार त्यामध्ये, म्हणजे पिवळ्या कलरची एक लाईन तयार करून घेणार आहेत साडीला। साडी आपली तयार झाली खालची आणि पायाजवळची सुद्धा आपली झाली। त्याला चांगला शेड यावं, म्हणजे मिऱ्या चांगला दिसावं म्हणून मी पोपटी कलर घेतला आहे, त्यात थोडासा मिक्स ग्रीनमध्ये आणि त्याच्यात थोडंसं शेड करून घेतलं आहे। आणि खालचा जो काठ आहे तिथं रेड कलर दिला आहे बॉर्डरला आणि आतमध्ये येल्लो कलर दिलेला, म्हणजे काठ अजून खूप सुंदर दिसतील आणि उठून दिसतात। पायाला पिवळा कलर घेतला आहे आणि केशरी कलर थोडीशी बॉर्डर लाईन करून घेतली आहेत आणि आतमध्ये स्वस्ती करून घेतली। आता जे पैजण आहे ते पैजणसुद्धा आपल्याला तयार करायचं आहे। तर इथं मी या ठिकाणी ऑरेंज कलर, म्हणजे ऑरेंजमध्ये व्हाईट मिक्स करून घेतलं आहे, तसे पैजण तयार केले। तुम्ही पूर्ण व्हाईट पैजण पण करू शकता तिथं, पण मी अशा पद्धतीनं केलं आहे। दोघी साईडनं मस्त स्वस्ती काढून घ्यायची आणि जोडवीसुद्धा करून घ्यायची। आता आपली साडी तयार झाली, ब्लाऊज तयार झालं, दागिने तयार करून झाले आहेत देवीचे, चेहरा झाला आहे आणि आता आपले राहिलेले जे हात आहे ते पूर्ण तयार करून घ्यायचे, कारण हाताला जरा वेळ लागतो। तर हाताला मी जास्तीत जास्त केशरी कलर इथं वापरणार आहे। तर पूर्ण हाताला इथं केशरी कलर देऊन द्यायचा आहेत दोघी साईडला, आणि जो ब्लाऊज आहे ग्रीनवाला त्यावर हे अजूनच उठून दिसत आहेत। आता दोघी साईडनं हात आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि जे शस्त्र आहे तिचे देवीचे ते मी ग्रे कलरचा इथं उपयोग करणार आहेत। तुम्हाला जर ऑरेंज कलरचे शस्त्र करायचे असतील तर तुम्ही ऑरेंज कलर पण त्या शस्त्रांना वापरू शकतात, पण मी इथं ग्रे कलरचा इथं उपयोग करणार आहे। आणि त्यातील जे दागिने असतात त्याच्या हातातल्या बांगड्या ते इथं पिवळा कलर दिला, म्हणजे अजून खूप केशरी कलर ते उठून दिसत आहेत। आणि ते साईडला जे शस्त्र असतात त्याच्या हातामध्ये ते सुद्धा मी करून घेतले ग्रे कलरनं, म्हणजे अजून खूप सुंदर दिसतील आपली देवी। आता एवढं छान वाटते ना देवी काढल्यामुळे, असं वाटतं प्रत्यक्ष आपली सप्तशृंगी देवी ही गडावरून आपल्या घरात आलेली आहेत असं वाटतंय। खरं खूप प्रसन्न वाटतंय। आणि जो त्रिशूल आहे तो सुद्धा आपल्या हातापासून तर पायापर्यंत हा त्रिशूल नेलेला आहे, मोठा त्रिशूल आहे। खालती पूर्ण येल्लो कलरचा कलर करून घेते त्रिशूलसाठी मी, आणि हा त्रिशूल मोठा काढून घेतला आहे। आता एक साईडचे आपले हात जे आहेत ते पूर्ण झाले, त्यानंतर आपले शस्त्रसुद्धा काढून झाले आहेत। दुसऱ्या साईडचे पण अगदी आपल्याला हात सेम तसेच हात तयार करून घ्यायचे आहेत।
केशरी कलरनं शेसरंसुद्धा काढून घ्यायचे आहेत। मस्त आपली गडावरची सप्तशृंगी देवीची रांगोळी तर तयार झाली। ही रांगोळी काढण्यासाठी मला 1.5 ते 2 तास गेलेले आहेत। जर तुम्हाला असं वाटतं खूप स्पीड आहे, मस्त आपली सप्तशृंगी देवीची रांगोळी तर तयार झाली। दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि एवढं प्रसन्न वाटते ना, खरं सांगू का, घरात असल्यामुळे। आणि दागिने पण आपण तयार करून घेते, त्याचा आपल्याला हार तयार करून घ्यायचा आहे। तर हार करण्यासाठी मी ग्रे कलर दिले आहेत खाली आणि नंतर पूर्ण व्हाईट कलरनं फुलं काढून घेतले, म्हणजे अजून ग्रे कलर ते उठून दिसतात। आणि लाल, पिवळा आणि हिरवी अशी फुलं तयार करून घ्यायची। फुलांचे पानांचे आकार द्यायचे आहेत आणि लाल आणि पांढरे फुलं तयार करून घ्यायचे आहेत। दोघी साईडनं मस्त आपले फुलं तयार करून घ्यायचे आहेत आणि जसं सेम ओरिजिनल हार भेटतो ना, सेम तसंच आपला हार इथं डेकोरेट करून घ्यायचा आहे देवीला। किती सुंदर आणि खूप पटकनसुद्धा होतो। आता आपली देवी मस्तपैकी ती तर तयार झाली आहेत। दोघी साईडनं हार करायला म्हणजे टोप पण आपला तयार झाले आहेत। आणि खरं सांगते एवढं प्रसन्न वाटतं। हे रांगोळी मी 1 ते 2 दिवस हॉलमध्ये ठेवलेली, कारण बाहेर बसणं तर शक्यच नव्हतं आणि आपण लगेच काढायची लगेच पुसायची हे बरं वाटत नाही, म्हणून मी 2 दिवस रांगोळी घरात ठेवलीत। त्यामुळे खूप भारी वाटत होतं घरात रांगोळी असल्यामुळे। आपला हार पण इथं तयार झाले। खाली मी थोडासा फुलांचा गुच्छ तयार करून घेते, म्हणजे व्हाईट कलरनं खाली रेड कलर देऊन देते। मस्त आपली सप्तशृंगी देवीची रांगोळी इथं तयार झाली। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।